बार्टीच्या धर्तीवर आरटीच्या स्थापनेसाठी क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या मागणीला यश। गेल्या अनेक वर्षापासून बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यासाठी क्रांतिकारी संघर्ष सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ भोसले यांनी मंत्रालय स्तरापासून या संदर्भात पाठपुरावा केला होता। या मागणीचे निवेदन दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी निवेदनाची दखल तात्काळ भारत सरकार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना सदर निवेदनाच्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल निवेदनकर्त्या देण्यास सांगितला होता। तसेच राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनाही निवेदन देण्यात आले होते। इथं समक्ष भेटून चर्चा करून यांनी अनुसूचित जाती जमाती आयोगाने निवेदनाची दखल घेऊन सचिव सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय मुंबई यांना पत्र देण्यात आले व आपल्या स्तरावरती धोरणात्मक बाब असल्याने आपल्या स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। असे पत्र दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजीचे आहे। बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापनाच्या अनुषंगाने दिनांक 16 जुलै 2024 रोजी याबाबत मला सामाजिक न्याय विभाग सहसचिव यांनी काढलेला शासन निर्णय GR प्राप्त झाला व क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या मागणीस यश प्राप्त झाले। त्या सूचनांच्या अनुषंगाने राज्य सरकारने अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना करण्यासाठी दिनांक 16 जुलै 2024 रोजी शासन निर्णय काढून सदरची मागणी मान्य केली आहे। मंत्रालय स्तरावरील पाठपुरावा सुमंत भांगे प्रधान सचिव यांना निवेदन देताना राज्य अनुसूचित जाती आयोग मुंबई या कार्यालयामध्ये सदस्य सचिव यांच्यासोबत चर्चा करताना यामध्ये क्रांतिकारी संघर्ष सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम साहेब, पुणे जिल्हाध्यक्ष अमोलदादा भोसले यांनी पाठपुरावा केला होता। पुणे जिल्हा अध्यक्ष लालूभाऊ गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष अक्षय खंडाळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाळे, पोपट दळवी, माळशिरस तालुका संघटक, इंदापूर तालुका युवक अध्यक्ष अतुल भोसले, अधिक कार्यकर्ते, समाज बांधवांनी परिश्रम घेतले होते। मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे।